लाडकी बहीण योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जवळपास अशी संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही केलेला आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी KYC केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाही आहे. जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे. आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या. आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे. RTOचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे. रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे. त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे CAG त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात. आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती. तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल. पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं. असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी KYC त्यांनी केलं नाही किंवा KYC केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय. जे नियमात आहेत KYC केलं आणि नियमात आहेत
एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही. दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत. बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती. केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर. भरत, आपण बघतोय की 80 लाख महिलांना पुन्हा लाभ मिळण्यासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सुमित, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस लाडक्या बहीण योजनेचे 2,61,00,000 इतके लाभार्थी होते. त्यानंतर नमो शेतकरी योजना असेल, त्यानंतर इतर काही योजना, सरकारी योजना, अशा 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची नावं छाननीमध्ये वगळण्यात आली. त्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातूनही नाव वगळण्यात आली. केवायसी साठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 30 एप्रिलची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही छाननी केवायसी मध्ये वगळलेली जी नावं आहेत त्या नावांसंदर्भात ही चर्चा होणार आहे. मात्र त्यात एक महत्वाची गोष्ट आहे की अनेक लाडक्या बहिणींची नावं चुकीच्या पद्धतीने वगळल्याचं सुद्धा समोर आलंय. त्यामुळे आता यावरच आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आणि ज्यांची नावं वगळलेली आहेत त्या लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.